17 नंबरची जर्सी केलेला संजू उर्फ संजय आणि 8 नंबरची जर्सी परिधान केलेला बाळा भस्माला आपण पाहतोय. संजयचं आडनाव काय? संजय उगडे आणि बाळा भस्मा अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय. तर दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या ठिकाणी मात्र आमच्या समवेत आहेत. रवी आणि रोहित, दोन 12वे खेळाडू रोहित आणि रवी असे दोन 12वे खेळाडू आमच्या समवेत जोडले गेलेत. त्या दोन्ही 12व्या प्रतिनिधीचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि आभार घेऊन चालतो मैदानाकडे. ज्या ठिकाणी मात्र सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातला चौथा सामना. नेरळ फणसवाडी विपक्ष जय हनुमान चिखलोली ठाकूरपाडा संघ, म्हणजे विचार केला तर कर्जत विभागातील एक दादा संघ तर अंबरनाथ विभागातील एक दादा संघ. तर या ठिकाणी मात्र आयोजकांना विनंती आहे की आपण स्प्रे द्यायचा आहे. विनायक हो शेंडे साहेब स्प्रे आहे का? तर गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय. P1चा पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर ज्या गोलंदाजाचा नाव खूप मोठा आहे, जो खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे, सुरेश निरगुडा. तर या स्पर्धेसाठी रघुनाथ दादा शीद मॅन फ्रॉम कासगाववाडी यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आलेत. धन्यवाद शीद साहेब, आपलं सुद्धा मनापासून आभार. या स्पर्धेला मात्र शुभेच्छा देत आहेत. चांगली स्पर्धा या ठिकाणी मात्र प्रेक्षकांच्या भेटीस आले. गेम ऑन होतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. या ठिकाणी मात्र दारोळ यांकडनं पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार चढवला. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला खेळून काढलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत मात्र 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी मात्र संघाचा ना स्वतःचा श्री गणेशा पाहायला मिळाला. तो म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरपाडा. स्ट्राईकवर फलंदाज पाहतोय संजय उगडे आणि बाळा भस्मा अशी जोडी, विस्फोटक जोडी. निश्चितच रामदास आणि अमर मेंगालकडनं ओपन घेतलं तेव्हा सांगितलं होतं कर्णधाराने, त्याच्याकडनं खूप अपेक्षा आहे. तिथे मात्र बॅट अँड पॅटचा पल्स खोलला आहे. चेंडू गेला सरळ 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. काऊ कॉर्नर रिजन मध्ये पहिला चौकार डीजे. कावर 15 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू सुरेश निरगुडा या गोलंदाजाचा वापर केला होता गोलंदाजीवर P1च्या पहिल्या षटकामध्ये. थर्ड सर्कलचा विचार केला तर 2 क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलचे आपण बाहेर पाहतोय. एक आहे
तो म्हणजे काऊ कॉर्नर रिझन मध्ये आणि एक आहे लॉंग ऑफ रिझन मध्ये. या ठिकाणी हुक केलाय, फटका चांगला आहे, अजून एक चांगला मोठा फटका बाळा बसवाच्या बॅट मधून निघालेला हा पहिला दमदार चौकार. साहिल 19 धावा धावफलकावर आल्या. विचार केला तर चांगली फलंदाजी संजय आणि बाळा या दोन फलंदाजामध्ये संजयचा विचार केला तर 15 धावांचं योगदान दिलं. 5 चेंडू पेस केले. पुरेपूर फायदा मात्र 38 सर्कलचा उचलला. P1चा पहिलं षटक होता आणि पहिल्या षटकाचा मात्र या ठिकाणी पुरेपूर फायदा उचलला गेला. त्याच्यानंतर मात्र पहिला चेंडू पेस करत होता बाळाने, हुक केला चेंडूला, फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलं, चौकार आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण 19 पाहतोय. 19 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. तर अतिशय चांगली सुरुवात मी म्हणेन जय हनुमान चिखलोली ठाकूरपाड्याच्या वतीनं सलामीची जोडी संजय उघडे आणि बाळा भस्मा अशी जोडी आपण पाहतोय. स्ट्राईकवर मात्र आपण संजयला पाहू शकाल. बोरडपाडा एंडकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश या गोलंदाजाचा वापर केलाय. P2चं दुसरं षटक, P1चा पहिलं षटक महागडं ठरल्यानंतर मात्र थोडीशी रणनीती बनवताना आपण पाहतोय सुरेश निरगुडा. संघाचा संघनायक निश्चिताचा या राम दरवडाला आपण पाहिलं 50 ते 55 धावांपर्यंत आम्ही रोखू असं ओपिनियन दिलं होतं. या ठिकाणी मात्र बॅटची कडा लागली आहे. पॉइंट रिझन मधून चेंडू आला. या ठिकाणी स्वतः संघनायक धावतोय, चेंडू मात्र रोखू शकला नाहीये. अजून एक चांगला फटका चौकारासाठी डीजे. संजय नावाचं वादळ मात्र खेळपट्टीवर निर्माण झालंय. चांगली फलंदाजी या ठिकाणी मात्र करताना आपण पाहतोय संजय उघडेला. इथे मात्र लो फुलटोसचा चेंडू होता. लो फुलटोस चेंडू, चांगली व्हरायटी दाखवली गोलंदाजाने कारण पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर कमबॅक करण्याची संधी होती आणि कमबॅक करताना या ठिकाणी आपण पाहिलं. पंचांच्या भूमिकेत आपण 2 पंच पाहतोय. अनिल शेंडे मॅन फ्रॉम दारोळ आणि दुसरे आमचे पंच मनोहर हिंदोळा. चांगले पंच आहेत. बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि चांगला झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी हरेश शिंगवा आणि एक चांगला झेल टिपलाय. आमचे जवळचे मित्र आहेत. खूप छान क्रिकेट या ठिकाणी हरेशच्या मार्फत सुद्धा खेळलं जातंय आणि चांगला झेल टिपला आणि पहिल्या ब्रेक थ्रोची खऱ्या अर्थाने गरज होती. तो ब्रेक थ्रो मात्र निर्माण करून दिला गोलंदाज आकाशनं आणि जो संजय मात्र वरचढ ठरत होता. जे वादळ निर्माण झालं होतं त्या वादळाला मात्र शांत केलं. त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर विकेट हासिल केली गोलंदाज आकाशनं. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली कारण ब्रेक थ्रो निर्माण करून द्यायचा होता. वरचढ ठरत चाललेला संजयला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. वनडाऊनचा फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय संघाचा संघनायक रवी हिरवे. असोसिएशनचे पदाधिकारी सुद्धा आहेत. लाईन पाहावी लागेल, लाईन मात्र चुकीची आहे. एक अवंतर धाव मिळेल. या अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा. निश्चितच वारंवार सलामीला येणारा आज रामदास आवाटे मात्र प्लेइंग 11 मध्ये नाहीये असं वाटतंय. आहे आहे या ठिकाणी लक्ष नव्हतं कारण सलामीची जोडी नेहमीच मी रामदासला पाहतो परंतु या ठिकाणी मात्र आज रणनीती नवीन बनवले मी म्हणेन चिखलोली ठाकूरवाडा संघाने कारण 2 हार्ड या ठिकाणी मात्र मागे ठेवलेत कारण अंबार मेंगाळ आणि रामदास हे हार्ड हिटर आहेत. पुन्हा लाईन पाहावी लागेल, लाईन मात्र चुकीची आहे. अजून एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. एक बलाढ्य संघ आहे चिखलोली ठाकूरपाडा संघ. जय हनुमान चिखलोली ठाकूरपाडा संघ नुकतीच आयोजन केलं होतं आणि यशस्वी आयोजन काय असतं हे मात्र दाखवून दिलं होतं. ते जय
हनुमान चिखलोली ठाकूरवाडा संघाने या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप केलाय. चेंडू जाईल हवाई सफर करत. हँडसम षटकार. त्याला सलामी दिली. या षटकारांना स्वीप केला होता बाळा भस्मा ऑन द फायर. चांगली फलंदाजी या ठिकाणी मात्र चिखलोली ठाकूरवाड्याच्या वतीनं होताना आपण पाहतोय. चेंडू आला या ठिकाणी. धावफलकावर धावा लागल्यात विचार केला तर 31 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना इथे मात्र स्वीप करायचं होतं. लाईन मात्र चुकीची आहे. अजून एक अवंतर धाव मिळेल. या अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 32 धावा. ज्या आकाशनं मात्र चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर मात्र कमबॅक केलं होतं. तो आकाश मात्र आता थोडासा महागडा ठरत चाललाय. कारण एक षटकार सुद्धा याच्या गोलंदाजीवर आला. 2 अवंतर धावा सुद्धा या गोलंदाजीवर आल्या आणि त्याचाच मोबदला म्हणून आपण धावफलकावर धावा पाहतोय. 32 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील ठिकाणी मात्र ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. चेंडूला तेवढा सन्मान दिला. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. हारेश कडनं चुका झाल्या. चेंडूने मात्र या ठिकाणी उसळी घेतली. चेंडू क्षेत्ररक्षकाला चुकवून गेला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 36 धावा. डीजे चांगलं 2 डीजेच्या ऑपरेटरच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. तर आदरणीय गुरुनाथ निरगुडे डीजे ऑपरेटर यांना विनंती आहे की आपण आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण डीजे ऑपरेटर जयेश संपर्क साधायचा आहे. म्हणजे मुलाशी संपर्क साधायचा आहे. चांगलं आहे हे सुद्धा डीजे ऑपरेटर. बाप आणि मुलगा या ठिकाणी मात्र डीजे ऑपरेटिंगचं काम करताय. कारण चांगलं काम आहे. एक निश्चितच डीजेचा सुद्धा एक चांगला धंदा असतो आणि लग्न समारंभामध्ये निश्चितच आपण एक त्यांना चांगले सुगे असते. ते चांगले दिवस असतात. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सागर या गोलंदाजाचा वापर केलाय. पहिलं षटक सुरेश निरगुडाने फेकलं होतं ज्याने 19 धावा खर्च केल्या होत्या. दुसरा गोलंदाज आकाश त्याने 17 धावा खर्च केल्या होत्या. इथे मात्र सागर न पहिला चेंडू मात्र अवंतर फेकलाय. अवंतर धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावर धावा लागल्यात 37 धावा. धावफलकावर लावल्या गेल्यात. आमचे साथी समालोचक सोनू आगिवले आपल्याला विनंती आहे की आपण यायचं आहे व्यासपीठावर. या ठिकाणी मात्र चेंडूला फेकून दिलाय. रवी हिरवेच्या बॅट मधून निघालेला हा पहिला दर्जेदार उत्तुंग षटकार. अफलातून फलंदाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. जयहनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरवाड्याच्या वतीनं. इथे मात्र ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकला होता. चेंडू काय ताकदीचा गोलंदाज सागरनं फेकला होता. शांत केलं या ठिकाणी मात्र रवीला. ज्या रवीने एक षटकार पहिल्या चेंडूवर फेकला होता त्या रवीला मात्र शांत ठेवलं दुसऱ्या चेंडूवर. तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय सागर. इथे मात्र त्याच रिझन मध्ये दुसरा सुद्धा चेंडू फेकलाय. अतिशय चांगली गोलंदाजी. कारण षटकार आल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करायचं होतं गोलंदाज सागरला आणि कमबॅक केलं या ठिकाणी मात्र सागरनं. कारण षटकार पडल्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट खेळलाय तो रवी हिरवे. इथे मात्र दांडी गुल केली. फलंदाज बाद होईल. रवी हिरवे बॅक टू द पविलियन. चिखलोली ठाकूरवाडा संघाला लागलेलं दुसरं अपयश
डीजे लेख मी केला होता तो फलंदाज मात्र चौथ्या क्रमांकावर पाहतोय. डावकुऱ्या हाताचा हाडीटर फलंदाज रामदास आव्हाटे याचा वापर मात्र चौथ्या क्रमांकावर होताना दिसतोय. तर गोलंदाजी मार्कावर गोलंदाज सागर, ज्या सागरवर मात्र पहिला चेंडू अवंतर फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार आला होता. त्याच्यानंतर मात्र सागरनं खऱ्या अर्थाने कमबॅक केलं. 3 चेंडू आतापर्यंत सागरनं मात्र डॉट फेकलेत आणि 1 विकेट सुद्धा या ठिकाणी संपादित केली. रवी हिरवेची मात्र दांडी त्या ठिकाणी गोल केली आणि रवीला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. तर डावकुऱ्या हाताचा फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय रामदास. या ठिकाणी मात्र थोडासा फसवा चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. लो फुलटॉसचा चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता आणि या चेंडूचा पुरेपूर फायदा मात्र उचलता आला नाहीये रामदासला. डॉट चेंडू पहिला. सुरुवात चांगली झाली या ठिकाणी मात्र जयनमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरपाड्या संघाकडून. आता मात्र लाईन पाहावी लागेल, लाईन मात्र चुकीची आहे. एक अवंतर धाव मिळेल. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच अनिल शेंडे यांनी दर्शवला. हा चेंडू स्वेर चेंडू आहे, अवंतर धाव मिळेल. या अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 44 धावा. लोपटोचा चेंडू त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे. एका धावेपेक्षा दुसरं काहीही नसेल. ते चिखलोली ठाकूरपाडा संघाला एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 45 धावा. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 15.00च्या सरासरीने 45 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. ड्रिंक्स टॉली मात्र मैदानात लगेच पाठवायचे आहे. ड्रिंक्स ट्रॉलीचं काम सकाळपासून आम्ही पाहतोय, किशोर करताना पाहतोय. खूप मेहनत घेतले या सर्व आयोजनकर्त्यांचं, सर्व लिटिल स्टार क्रिकेट धारोड संघाचं, सर्व ग्रामस्थांचं खूप खूप आभार. कारण खूप मेहनत घेताना दिसलाय हा पूर्ण धारोड गाव आणि धारोड संघ. डीजे खेळ संपला आणि 3 षटकामध्ये आपण पाहिल्या 45 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. 2 गडी बाद झाले. संजय आणि रवी ही जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला आली. मात्र सलामीला आलेला बाळा आणि 4थ्या क्रमांकावर खेळपट्टीवर गेलेला रामदास ही जोडी मात्र खेळपट्टीवर आपण पाहतोय. बाळाच्या बॅटचा विचार केला तर 1 चौकार आणि 2 चौकार आणि 1 षटकार दाखवलाय. म्हणजे
एक तगडी फलंदाजी करू शकतो हे मात्र दाखवून दिलंय ते बाळा बसमान. आणि स्ट्राईकवर फलंदाज डावखुरे हाताचा फलंदाज ज्याने 2 चेंडू पेस केलेत, एका धावेचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी, तो रामदास आवाटेला आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राम या गोलंदाजाचा वापर केलाय. संघाचा संघनायक आहे राम दरवडा. चालले पुढे याच्यात मला नंबर देऊन ठेवा. शेवटला 90-61 91 आहे ना. सोनू करा खडकी. चला हा धन्यवाद सोनू. या ठिकाणी मात्र आपण एक चांगलं समालोचन केलं आणि या स्पर्धेचा निरोप घेताना आपण सोनूला पाहतोय. धन्यवाद सोनू. निश्चितच सहकार्य केल्याबद्दल लिटिल स्टार क्रिकेट संघ धारावच्या वतीनं खूप खूप आभार. इथे या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळला आहे. चेंडूला मात्र अडवण्यात यशस्वी ठरला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता हरेश शिंगवा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक झेल सुद्धा टिपलाय आणि त्याच्यानंतर मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये त्याच्याकडूनच चुकी झाली होती, परंतु या ठिकाणी मात्र निश्चितच संघासाठी मी म्हणेन 4 धावा अडवल्या, वाचवल्या. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. पहिली धाव वेगाने घेतली. एकच धावेवर समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर याच्या आधी 2 48 झाले. 48 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. यानंतरचा होणारा सामना नादखुळा जांभूळवाडी विपक्ष जया वाघोबा 11 संघ. धावफलकावर धावा लागल्यात 48 धावा. आतापर्यंत चेंडू फेकल्यात 2 चेंडू. पहिली सिंगल आहे. धावफलकावर धावा लागला 47 धावा. इथे मात्र रामदास आवाटे बॅक टू द पवेलियन. डीजे खेळ करता आला नाही मी म्हणान रामदास आवाटेला. मात्र या सामन्यामध्ये अपयशी ठरला. तर 5व्या क्रमांकाचा फलंदाज आडी हिटर, अजून एक आडी हिटर अमर मेंगाळला पाहू शकाल. मात्र एकाएकी किल्ला लढवताना आपण पाहतोय बाळा भस्माला, ज्या बाळानं मात्र विचार केला तर 15 धाव्यांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. तो बाळा मात्र नॉन स्ट्राईकला पाहू शकाल. बोरडपाडा एंडकडनं गोलंदाजी करतोय राम दरवडा, संघाचा संघनायक. आणि गरज होती एक चांगल्या षटकाची आणि ते षटक मात्र आतापर्यंत चांगलं फेकताना आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकल्यात आणि 2 धावा खर्च केल्यात त्या राम दरवडानं. तर स्ट्राईकवर फलंदाज अमर मेंगाळला पाहतोय. इथे मात्र मोठा फटका खेळलाय. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. क्षेत्ररक्षक आले, 2 कॉल दिला आणि चांगला झेल टिपला. ज्या खेळाडूची मात्र गरज होती तो फलंदाज मात्र बाद झाला. अमर मेंगाळ बॅक टू द पवेलियन. डीजे
दोनही फलंदाजाला मात्र नावाप्रमाणे खेळ करता आला नाही. रामदास आवाटे आणि अमर मेंगाळ सापशाल अपयशी ठरले या सामन्यामध्ये. तर 6व्या क्रमांकाचा खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय फलंदाज जितेश उघडे या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळलाय. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क झालाय. तेवढ्याच ताकदीचा क्षेत्ररक्षक होता, परंतु शेवटच्या मुमेंटला मात्र चेंडू हाताला स्पर्श करून षटकारासाठी गेला. हा हँडसम षटकार. चेंडू मात्र षटकारासाठी गेला. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. अजून एक अवंतर धाव मिळेल. या अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 54 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. स्पर्धेतील आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या नोंदवली गेले. या ठिकाणी मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः राम आलाय आणि इथून मात्र सलामीला आलेला बाळा भस्मा बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकामध्ये विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या आता 54 धावा. कारण गोलंदाजाचा विचार केला तर राम दरवडानं फक्त आणि फक्त 9 धावांचं षटक फेकलं. एक चांगलं षटक त्या ठिकाणी मात्र फेकलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता सुनील कांबळे आणि या ठिकाणी मात्र सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुनीलच्या माध्यमातून. अजून एक आमचा जवळचा मित्र. तर स्ट्राईकवर फलंदाज आपण जितेशला पाहतोय. रोहिदासनं मात्र एक सिंगल घेतली आणि स्ट्राईकवर मात्र या ठिकाणी जितेशला आणलं. हुक करायचं होतं या ठिकाणी मात्र सिंगल मिळाली. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 56 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. या ठिकाणी मात्र गोलंदाजावर आक्षेप नोंदवलाय. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जाताना आपण पाहतोय वांगणे प्रीमियर लीगचे बाईकमॅन कवी शेंडेला पाहतोय. एक गोलंदाजावर मात्र या ठिकाणी आक्षेप नोंदवलाय. या ठिकाणी मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय यमार आणि चांगला पंचाने मात्र नो चेंडू घोषित केलाय. या स्पर्धेतून मात्र आता या गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाहीये. या धावा 2. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 3 धावा. 9 प्लस 2 अशा 3 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती 59 धावसंख्या धावफलकावर लावली जाते.
आणि या ठिकाणी मात्र गोलंदाज बाद घोषित करण्यात आला. तो 59 धावा. या ठिकाणी मात्र चांगला चेंडू फेकलाय. निश्चितच या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पैकी गोलंदाजाला थारा नसेल. एक चांगला गोलंदाज आपल्याकडे आहे. चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज मोहन. या ठिकाणी मात्र थोडासा दिशा भरकटला. नौका गोलंदाज आहे. अवंतर धाव. चेंडू मात्र हातातून निसटला या गोलंदाजाच्या. चांगला चेंडू फेकलाय. नौका गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. निश्चितच पुढील सामन्यात रेग्युलर हा गोलंदाज वापरला जाईल, कारण चांगली गोलंदाजी आहे मी म्हणेन. गोलंदाज मोहनची. इथे मात्र लाईन थोडीशी चुकीची ठरली. मात्र बीट करतोय गोलंदाजा फलंदाजाला. फलंदाजा जितेशला आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र शॉर्ट पिच चेंडू पुरेपूर फायदा उचलला. चेंडू मात्र हवाई सफर करत गेला. हाय हँडसम जितेशच्या बॅट मधून निघालेला हा लाऊडली षटकार डीजे. वर 69 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात आणि 70 धावांचं लक्ष असेल. या ठिकाणी मात्र या फणसवाडी संघापुढे एक बलाढ्य संघापुढे मात्र एक विशाल स्कोर उभा केलाय या जयहनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरपाडा संघाने. कारण 69 धावा जमवल्यात आणि 70 धावांचं लक्ष असेल ते फणसवाडी नेरळ संघाला, कारण विसरून चालणार नाहीये. जयहनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरपाडा संघाला सुद्धा एक आयकॉन खेळाडू आणि एक धुवंदार खेळाडू म्हणून मी बऱ्याचशा मैदानामध्ये सुरेशला पाहिलंय. आणि जोपर्यंत सुरेश मैदानावर असेल तोपर्यंत निश्चितच विजयाची स्वप्न पाहू शकेल हा नेरळ फणसवाडी संघ, कारण सुरेश मध्ये ती क्षमता आहे आणि सिद्ध करण्याची खरी वेळ या ठिकाणी मात्र या लिटिल स्टार धारोळ चषकामध्ये आले डीजे.
चिखलोली संघाकडनं. रणजीतून संजय बाद झाला, तिथून थोडासा दडपण आलं मी तरी म्हणेन, परंतु त्या दडपणाला आवर्जून मात्र फलंदाजी केली या बाळा आणि जितेशने. काही फलंदाजी केली त्याच्याच मदतीने धावफलकावर धावसंख्या येऊन ठेपल्यात 69 आणि 70 धावांचा टार्गेट इथे मात्र उभारला गेलाय. म्हणजेच बोलायला गेलं तर चला चिखलोली संघ थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. येणारे चेंडू 30. पहिला चेंडू इथे मात्र रामदासचा. जोरदार अपील केली जाते इथे मात्र 30 चेंडू आणि 70 धावांची गरज इथे मात्र असताना 14.00च्या सरासरी खेळी केली तर नक्कीच सामना हा जिंकू शकतो फणसवाडी संघ. जोपर्यंत सुरेश आहे मैदानात तोपर्यंत मी तरी म्हणेन पूर्णपणे आशा निराशा ह्या कायम असतील. पहिला चेंडू मात्र डॉट खेळला, दुसराही चेंडू डॉट. हा चेंडू मात्र सरळ रेषेत खेळला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्यात यश आलंय या गोलंदाज रामदास आफाटेला. चिखलोली संघ म्हटलं की नक्कीच चिखलोली संघ एक ह्या वर्षी गेल्या वर्षीपासून पाहतोय ओपन लॉस मध्ये सुद्धा खेळला जातोय. या चिखलोली संघाला बघितलं जातंय, खूप चांगला खेळ मात्र या चिखलोली संघाकडून पाहायला भेटतो. मात्र हा चेंडू वॉट शॉट, टायमिंगली फटका इथे मात्र पाहायला भेटला, क्लासिकल स्टॉक पाहायला भेटला. चेंडू अडवण्यात यश आलंय इथे मात्र मिड विकेटचा क्षेत्ररक्षक होता, शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक लांबून धावत गेला आणि चेंडूला अडवण्यात यश आलं. आपल्या संघासाठी 2 धावा इथे मात्र थांबवल्या गेल्या आणि 2 धावा या मात्र खूप निर्णायक ठरतील या चिखलोली संघासाठी. हा चेंडू आउटसाइड धावातून जोरदार अपील केली जाते इथे मात्र अतिशय तीक्ष्ण असं पंच. धावफलकावर धावसंख्या येऊन ठेपल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक 14.00 ची सरासरी गाठायची आहे या फणसवाडी संघाला. हा चेंडू इथे मात्र कॅच आहे, टीप मिडविक मध्ये चेंडू अडवला जाईल आणि अडवण्यात यश आलंय इथे मात्र. चौकार आहे नक्कीच चौकार आहे, चौकार दिलाय तिथे मात्र धारोळ गावातील
च्या माध्यमातून झेल सोडला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक होता दूरवरून गेला होता. कावकार निधन मध्ये जाऊन चेंडू अडवण्यात यश आलं होतं मात्र परंतु शेवटच्या अक्षणला मात्र चेंडू सीमा रेषेला टच झाला गेला आणि चौकार मिळाला. गरज होती या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या ज्या रिक्वायरमेंटची गरज आहे 14 त्याचा अर्धा पल्ला मात्र स्कोर कार्डवर. खूप मोठा डोंगर इथे मात्र उभारला गेला या चिखलोली संघाने. नेरळ फणस 7 धावा 7 नेरळ फणसवाडीच्या अगेन्स्ट. तर 14 धावांचा रिक्वायर रन रेट अजून मैदानात असताना मात्र 7 धावा खर्च केले गेलेत. हा चेंडू मात्र फुलाल्यांचा चेंडू होता. सतीश ते गोलंदाजी मार्गावर चेंडू उचलला जाईल. थोडीशी फंबल आउटफील्ड खराब आणि चेंडू फरारोडीत मात्र लॉंग ऑन रिजन मधनं कार्पेटच्या माध्यमातून चौकार. चेंडू टॉप एज असेल फलंदाज इथे मात्र बाद होईल. हरेश बॅक टू पवेलियन. डीजे बजाव. यायचंय गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर केला जातोय सतीशच्या माध्यमातून. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी केली जाते. एक नौका गोलंदाज 14-15 वर्षाचा गोलंदाज आपण पाहतोय सतीशला. ह्या वर्षी मात्र त्याला प्रतारित केलं गेले रवी हिरवेच्या माध्यमातून. रवी हिरवेच्या नेतृत्वाखाली मात्र हा संघ खेळला जातोय. आशू हा चेंडू मात्र फुलाल्यांचा चेंडू होता. खराब चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलची चान्स होती आणि गमावली जात नाही. ते मात्र सतीशच्या माध्यमातून तिसरा क्रमांकाचा इथे मात्र फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 2 मात्र आकाशच्या माध्यमातून या नेरळ फणसवाडी संघाला. डीजे जय वाघोबा बोनुली. रवी इथं बोल. बरं ना जेवलो. 2 गडी बाद करण्यात यश आले. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात असेल. सुरेश एक मोठा फलंदाज अजूनही मैदानात आहे. सुरेशची विकेट महत्वाची आहे आणि सामना जर जिंकायचा असेल या फणसवाडी संघाला तर नक्कीच सुरेशची विकेट ठेवणं हेही गरजेचं आहे. दोन्ही बाजूने मात्र संघ एकाच ताकदीचे दोन्ही संघ. जशी फलंदाजी मात्र बाळा आणि संजयच्या माध्यमातून पाहायला भेटली तशी फलंदाजी इथे मात्र पाहायला भेटली नाहीये. अजूनही वेळ गेला नाहीये. हा चेंडू इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन. वॉट फटका क्लासिकल फटका. चेंडू जाईल कार्पेटच्या माध्यमातून डीप एक्स्ट्रा कव्हर मधनं. कार्पेट च्या माध्यमातून चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने 16 धावा धावफलकावर नितांत गरज होती. या सुरेशच्या माध्यमातून चौकार आला. दुसरा चौकार पाहतोय सुरेशच्या माध्यमातून. काहीशे चेंडू अजूनही शिल्लक असतील सतीशचे. P2चं शतक हाताळलं जाते. तळडियाल सरकारच्या बाहेर आपण 3च क्षेत्ररक्षक पाहतोय. एक का कॉर्नरला एक लॉंग ऑन एक
डीप कॉर्नरला हा चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि लॉंग ऑन आणि काव कॉर्नरला चिरून चेंडू जातोय. 1 बाउन्स इन टू द फॅन्स ऑफ अ 4 रन. फटका खेळलाय मात्र फलंदाज आकाशच्या माध्यमातून. फुलातून नितांत गरज होती कारण 16.66 सरासरी इथे मात्र गाठायची आहे. अक्षय माफी असावं. छत्रपती शिवाजी महाराजांची धून इथे मात्र ऐकायला भेटली. 26 धावा या षटकाराच्या मदतीने धावफलकावर. ही चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतील. जर्सी क्रमांक 10 रोहिदास करणं चुका नसतील. फलंदाज बाद होईल एका षटकारानंतर लगेचच. ज्याच्या उत्तर इटका जेव्हा पत्तरचे देत असताना अक्षयला इथे मात्र परतावं लागते. राम जात आहे मैदानात. संघाचे संघनायक आपण पाहतो रामला. रामने मात्र सांगितलं होतं की 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या विरोधात मात्र काही फलंदाजी पाहायला भेटली. आपल्यातून फलंदाजी पाहायला भेटली या चिखलोली संघाच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडू होता. काव कॉर्नर मध्ये मात्र फिल्डर तैनात होता. खूप उंच चेंडू उडाला होता. चेंडू खाली फिल्डर तैनात होता रोहिताच्या माध्यमातून. कुठलीही चुकी नसेल. धक्का क्रमांक 3 इथे मात्र लागला गेला आणि अक्षयला एका षटकारानंतर परतावं लागलंय. हा चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय. मिडल ऑफ द बॅट चेंडू जाईल इथून मात्र बेगीट. षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 32 धावा. डीजे बजाव. म्हटलं होतं मी कारण सुरेश जोपर्यंत मैदानात असेल तोपर्यंत आशा निराशा ह्या कायम असतील. 70 धावांचा पाठलाग करत असताना 32 धावा अजूनही धावफलकावर लागल्या गेल्यात. जवळजवळ अर्धा पल्ला पार केला जातोय. हा चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांची वाईटची दाद मागितली जाते मात्र पंच अतिशय ठामपणे उभे आहेत. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे पदाधिकारी कविश शेंडे. डॉट चेंडू 4 चेंडू झाले गेलेत. अजूनही 2 चेंडूची. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाही. झेल कॅरी केला जाईल. झेल खूप महत्वाचा. नो मॅन्स लँड मध्ये डीप शॉट मध्ये मात्र हा चेंडू पडला गेला. 2 धावा येतील. 2 धावेपेक्षा धाव काही नसेल. धावफलकावर धावसंख्या 34 धावा.
तर नादकुळा जांभळवाडी संघाचा संघनायक आलाय. बोनोली संघाचा सुद्धा संघनायक या ठिकाणी आहे. तर मी महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे किशोर उघडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी करायची आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की यायचं आहे पण नाणेफेकीसाठी. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकामध्ये धावफलकावर धावा लागल्यात 34 धावा, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 36 धावांची गरज अजूनही असेल. येणारे 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. 12-36चं समीकरण प्रेक्षकांच्या भेटीस आलंय. अजून एक चांगला सामना जमेची बाजू असेल पणसवाडी नेरळ संघासाठी. जोपर्यंत मात्र सुरेश निरगुडा खेळपट्टीवर टिकून आहे तोपर्यंत विजयाची आरामात स्वप्न पाहू शकेल एवढी ताकद या खेळाडूमध्ये आहे. तो खेळाडू सुरेश निरगुडा. नाणेफेकी झाली, नाणेफेकी जिंकलाय जय वाघोबा 11 बोनोली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. सामना खूप महत्वाचा आहे. सामना 4 षटकाचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. डीजे चेंडू आणि 36 धावांचं समीकरण येऊन या ठिकाणी राहिलंय ते नेरळ पणसवाडी संघासाठी. गोलंदाजी मार्कावर बोराडपाडा यांकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय संघाचा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातलं 4थं षटक फेकण्यासाठी रामदास आव्हाटे. तर स्ट्राईकवर फलंदाज संघाचा संघनायक राम दरावडा. या ठिकाणी मात्र डॉट चेंडू समीकरण बदललं. येणारे 11 चेंडू 36 धावांचं. रामला एक काम करावं लागेल, जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र सुरेशला द्यावी लागेल. परंतु चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना जय हनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरपाड्याकडनं रामदास आव्हाटे संघर्ष करतात दोन्ही संघ मात्र या मैदानावर. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू फेकलाय. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. स्ट्राईकवर सुरेश येण्याचा प्रयत्न करत होता. समीकरण मात्र बदललं. येणारे 10 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण आपण पाहतोय. खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय राम दरावडा मात्र बाद झाला संघाचा संघनायक. स्ट्राईकवर मात्र या ठिकाणी सुरेश निरगुडाला आपण पाहतोय. निघालेला हा दिमागदार षटकार
तर 40 धावा अजूनही 30 धावांची गरज असेल येणाऱ्या 9 चेंडू मध्ये. हे 3 चेंडू खूप निर्णायक असतील. तीन चेंडू सांगून जातील या ठिकाणी मात्र सामन्याचं चित्र, कारण येणारे 9 चेंडू 30 धावांची गरज आहे. अजून एक चांगला फटका बॅटच्या बॉलच्या संपर्कात व्यवस्थित झाला नाहीये. या ठिकाणी बाद होईल. मोहन माहित आहे चिखलोली ठाकूरवाडा संघाला सुद्धा कशाही प्रकारे आपल्याला सुरेशची विकेट घ्यायची आहे, कारण सुरेश जर खेळपट्टीवर राहिला तर मात्र विजयाचे स्वप्न निश्चितच आपल्या धुळीस मिळवू शकेल एवढी ताकद या सुरेश मध्ये आहे. एक सिंगल मिळाली, सिंगलला मात्र चित्र बदललं. समीकरण येऊन टेपलं या ठिकाणी मात्र 8 चेंडू आणि 29 धावांचं. 5 गडी बाद झालेत. सागर गेलाय. 23 नंबरची जर्सी परिधान केलेला सागर. ज्या क्षणाला मात्र विचार केला तर अतिशय चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या मार्फत या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडनं आणि या लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. जे स्पर्धक घरबसल्या या स्पर्धेला एन्जॉय करतायत त्या प्रेक्षक वर्गांचं सुद्धा खूप खूप मनापासून आभार आणि स्वागत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, प्रमुख पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये मी तुकाराम वाघ मॅन फ्रॉम कुशिवली सहर्ष स्वागत करतोय. या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरचा गेलाय. चेंडू अडवला जातोय. पहिली धाव वेगाने घेतली. तुतुमाई झालंय, परंतु या ठिकाणी मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 43 धावा. येणारे 7 चेंडू आणि 27 धावांची गरज. सात 27 समीकरण. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. सन्मान दिला. स्ट्राईक मात्र स्वतःच्या हातात ठेवली. या ठिकाणी मात्र सुरेशला माहित आहे मी थांबलो तर मारू शकतो, कारण येणारे 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. आता मात्र खऱ्या अर्थाने सामना रफ अँड टफ स्थितीत पाहायला मिळेल. आयकॉन विरुद्ध गोलंदाज असेल हा सामना. जयमान चिखलोली ठाकूरपाड्याच्या वतीनं 5वा गोलंदाज, 5वं षटक टाकण्यासाठी 4था गोलंदाज मात्र कोणता वापरला जाईल हे मात्र मीटिंग होईल, शॉर्ट मीटिंग, आणि त्या शॉर्ट मीटिंग मध्ये ठरेल 4था गोलंदाज कोण वापरेल. आणि या ठिकाणी मात्र 4था गोलंदाज गोलंदाजी मार्कावर आपण पाहू शकाल थोड्याच वेळात. जितेश उगळे मात्र चेंडू सोपावलाय. निश्चितच असं वाटलं होतं रोहिदासला गोलंदाजी देतील, परंतु या ठिकाणी मात्र कर्णधाराने थोडासा निर्णय बदलला आणि जितेश उगडेच्या हातात चेंडू दिलाय. येणारे 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. इथून जर सामना जिंकला तर प्रेक्षक वर्ग विसरणार नाहीयेत या सुरेश निरगुडाला, आणि इथून जर सामना जिंकला तर दुसऱ्या फेरीमध्ये मात्र दाखल होईल हा चिखलोली ठाकूरपाडा संघ. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. दबाव असेल गोलंदाजावर, कारण समोर आयकॉन खेळाडू आहे. इथे मात्र चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. चौकार. आता मात्र समीकरण बदलला. येणारे 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. 5 चेंडूवर 5 चौकार मारले तरी मात्र
संघ पराभूत होईल 2 धावेनं. म्हणजे एखादा षटकारची गरज असेल या ठिकाणी मात्र फणसवाडी नेरळ संघाला, कारण चौकाराने काम चालणार नाहीये. आता मात्र जर अवंतर चेंडू आले तर मात्र निश्चितच चौकाराने काम चालेल. या ठिकाणी क्षेत्ररक्षक गोलंदाजाला सांगताय एक चेंडू तुला काढायचा आहे. किती दबाव आहे या गोलंदाजावर, कारण 5 चेंडू आणि 22 धावांची गरज, कारण एकच त्यांच्या समोर आहे. समोर जो फलंदाज आहे त्याच्यामध्ये ताकद आहे, तो सुरेश निरगुडा. ताकद आहे. मी वारंवार याच गोष्टीचा उल्लेख करतो, जोपर्यंत सुरेश आहे तोपर्यंत विजयाची स्वप्न निश्चित पाहू शकेल. हा डीजे येणारे 4 चेंडू 16 धावा. आता मात्र चौकार चालतील, 4 चौकार चालतील. समीकरण या ठिकाणी मात्र क्रिकेट सरड्याप्रमाणे रंग बदलतो त्याप्रमाणे या ठिकाणी मात्र धावसंख्येत बदल होत आहेत. येणारे 4 चेंडू 16 धावांची गरज. या ठिकाणी 5वा चेंडू फेकलाय. अजून सामन्यामध्ये जिवंत आहे फणसवाडी नेरळ संघ. येणारे 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. आता मात्र 2 षटकार आणि 1 चौकार, 3 षटकार, मॅच फिनिश. परंतु मारून देईल का हा मात्र प्रश्न निर्माण झालाय, कारण चांगला चेंडू फेकला तो जितेश उघडेनं. रणनीती बदललाय, रणनीती आखली जाते. 3 चेंडू मध्ये 16 धावेची गरज असताना सुद्धा अजूनही शुअर नाहीये चिखलोली ठाकूरपाडा संघ, कारण त्यांना माहित आहे समोर एक तगडा फलंदाज स्ट्राइक वर आहे. 70 धावा उभारल्या होत्या, असं वाटत होतं सहज जिंकेल, परंतु या ठिकाणी मात्र प्रेक्षकांच्या भेटीस रफ अँड टफ सामना. या ठिकाणी मोठा फटका खेळलाय, फटका फसला, सामना फसला. या ठिकाणी मात्र ज्या आशा होत्या त्या आशा मात्र निराशा मध्ये बदलल्या त्या नेरळ फणसवाडी संघाच्या, कारण खेळ मात्र चांगला केला होता सुरेश निरगुडानं. शेवटपर्यंत झुंज देत राहिला, परंतु शेवटच्या मुमेंटला मात्र सामना पराभवाच्या छायेत आहे. इथे मात्र मोठा फटका खेळलाय, बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला आणि फलंदाज मात्र बाद झाला. काय आपलातून पारी खेळला होता, परंतु संघाला मात्र वाचवू शकला नाहीये. हडलाक या ठिकाणी मात्र फणसवाडी संघ. चुका कुठे झाल्या याचा विचार विनिमय करा, कारण गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली नाहीये हीच तुमच्या हरण्याची बाजू होती, कारण प्रत्येक गोलंदाज मात्र महागडा ठरला होता आणि इथे मात्र चांगली कामगिरी करताना पाहिला
ते म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरपाड्याच्या वतीनं. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी निश्चितच थोड्याच वेळात तुम्हाला कळवण्यात येईल. तत्पूर्वी मात्र दोन्ही संघांनी शेक हँड करा. बेस्ट ऑफ लक जय हनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरपाडा पुढच्या सामन्यासाठी आणि बेस्ट ऑफ लक नेरळ फणसवाडी संघ ज्या ठिकाणी तुमचा सामना असेल त्या सामन्यासाठी. बाळा भस्मानं 21 धावांचं योगदान दिलं आणि तोच ठरला या सामन्याचा मानकरी. तर गेटाजवाडी संघाचा एक खेळाडू यायचा आहे जरा. गेटाजवाडी संघ या जरा.